MIDC येथील सेंट्रल टेक्सटाईल मिल या टॉवेल कारखान्याला आग लागल्या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा। विष्णू कारंपुरी महाराज। दिनांक 18 मे 2025 रोजी अक्कलकोट रोड MIDC येथील सेंट्रल टेक्सटाईल या टॉवेल कारखान्याला लागलेल्या भीषण आगीची चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा अशा मागणीचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना महाराष्ट्र कामगार सेना अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या शिष्टमंडळाद्वारे देण्यात आली। सदर देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूर अक्कलकोट रोडवरील MIDC हद्दीतील सेंट्रल टेक्सटाईल या टॉवेल कारखान्याला लागलेल्या आगीमुळे 8 अमानुष लोकांचे जीव गेले व करोडो रुपयांचे नुकसान झाले। तसेच अग्निशामक दलाचे जवानही आगीत गंभीर जखमी झाले आहे। यावरून ही आग इतकी भयानक होती की आग विझवण्यासाठी तब्बल 14 ते 16 तास लागले। त्यानंतर या आगीचे कारण व संबंधित सरकारी कार्यालय किती प्रमाणात दोषी आहेत याचा मोठ्या प्रमाणात आपल्या नेतृत्वाखाली शोध सुरू आहे। या शोध कामात प्रत्येक सरकारी कार्यालय आम्ही कसे निर्दोष आहोत हे सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत हे दिसून येते। म्हणून आपण सर्व संबंधित कार्यालयाचे अधिकारी, संबंधित टेक्सटाईलचे मालक आणि इतर कोणीही कारणीभूत असलेल्यावर कारवाई करणे हे योग्य ठरणार आहे। माननीय पालकमंत्री श्री जयकुमार गोरे साहेबांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला अनेक अडथळ्याबरोबर मस्जिद असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यास अनंत अडचणी आल्या व सदर मस्जिद पाडण्यासाठी काही लोकांचा विरोध झाला असेही ते म्हणाले। त्याचाही शोध लावून चौकशी करणे आवश्यक आहे हे प्रामुख्याने नमूद करावेसे वाटते। तरी माननीयांनी जिल्हाधिकारी या नात्याने वरील संपूर्ण मजकुराचा गांभीर्याने दखल घेऊन दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी ही नम्र विनंती असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सुमित भांडेकर, प्रसाद जगताप, रेखा आडकी, विठ्ठल कुराडकर, श्रीनिवास बोगा, पप्पू शेख, गुरुनाथ कोळी आदींचा समावेश होता। जय महाराष्ट्र। महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा विषय असा आहे की सोलापुरामध्ये गेल्या 18/4/2025 रोजी अक्कलकोट रोड MIDC येथे सेंट्रल टेक्सटाईल या कारखान्यात आग लागली। आगीचं स्वरूप इतकं भयानक होतं की त्यामध्ये 8 लोक मरण पावले। त्याचबरोबर 18 ते 16 ते 18 तास ते आग विझवण्यासाठी वेळ लागला। आणि त्याहून भयानक म्हणजे जे अग्निशामक दलाचे जे जवान आहेत ते सुद्धा 2 लोक त्यांना सुद्धा दुखापत झाली किंवा अपघात झाला। अशा या भयंकर परिस्थितीमध्ये हा दोष कोणाचा आहे? यामध्ये कारखानदाराचा दोष आहे का, अधिकाऱ्याचा दोष आहे का, की MIDC पर्यावरण विभागाचा आहे का, किंवा पर्यावरण विभागाचा आहे का, की त्याचबरोबर महानगरपालिकेचा आहे का? हे कुठल्याही प्रकारचा दोष काढताना मान्य जिल्हाधिकाऱ्यांना अत्यंत चाणाक्ष पद्धतीनं आणि अत्यंत अभ्यासू पद्धतीनं त्याने अभ्यास करायला लागले। यामध्ये कोणी दोषी असू द्या, प्रत्येकजण आपण दोषी आहे हे वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, यातून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत। मान्य जिल्हाधिकारी साहेबांना माझी विनंती आहे, जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी, जेणेकरून पुढील भविष्य काळामध्ये इतका भयानक गोष्ट घडू नये अशा प्रकारचे या ठिकाणी निवेदनामध्ये आम्ही मागणी केलेली आहे। त्याचबरोबर माननीय पालकमंत्री साहेबांनी देखील या ठिकाणी म्हणलं, एका माध्यमांना आपलं माहिती देताना सांगितलं की त्या ठिकाणी एक मशीद होती, प्रार्थनास्थळ होती, ते पाडण्यासाठी वेळ लागला, त्यामुळे हा अपघात मोठा झाला। त्याचबरोबर या ठिकाणी ते मशीद पाडण्यासाठी जे लोक अडथळा निर्माण केले त्यामुळे सुद्धा वेळ झाला अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। मग ते प्रार्थनास्थळामुळे झालं का कारखानदारामुळे झालं हे स्पष्टपणे आपण पारदर्शकतेने चौकशी करून तपास करून संबंधितवर
कायदेशीर कठोर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे. अन्यथा आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करू, नाहीतर लोक अदालतच्या माध्यमातून आम्ही मागणी करू. अन्यथा आम्ही या न्यायालयामध्ये जनहितेची याचिका दाखल करू अशा प्रकारची सुद्धा या ठिकाणी वक्तव्य करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.